नमस्कार, मी विजय चोरमारे. दिनमान मराठी या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती, आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण वळूया आपल्या आजच्या विषयाकडे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली तेव्हापासूनच महायुतीमध्ये एक प्रश्न सातत्यानं पुढे यायला लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार हे महायुतीतूनच लढणार की महायुतीपासून वेगळे होऊन स्वतंत्रपणे लढणार, अशी ही चर्चा होती. या चर्चेच्या पाठीमागे अनेक कारणं होती. म्हणजे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतंत्रपणे लढायला लावायचं, त्यांच्यासोबत प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि तिसरी आघाडी यांना जोडून द्यायचं. म्हणजे ही आघाडी महाविकास आघाडीची बऱ्यापैकी मतं खाऊ शकेल आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्या युतीला होईल आणि महायुती सत्तेवर येणं सोपं जाईल, असं त्या पाठीमागचं गणित असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु प्रत्यक्षात हे सूत्र आकाराला आलं नाही. अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीतूनच लढला, महायुतीतूनच लढतोय. पण महायुतीत लढताना अजितदादा पवार यांच्या पक्षावर अन्याय झाला आहे, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. म्हणजे बघा, लोकसभा निवडणुकीला अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या 4 जागा मिळालेल्या होत्या. त्यातल्याही 2 जागा त्यांच्या गळ्यात मारलेल्या होत्या, म्हणजे उस्मानाबाद वगैरे. त्यावेळी त्यांचा एकच विद्यमान खासदार होता, म्हणजे सुनील तटकरे. त्यामुळं त्यांनी जास्त जागांचा आग्रह धरला नाही किंवा त्यांना जास्त जागा दिल्या नाहीत असं म्हणायला किंवा अशी सारवासारव करायला एक संधी होती. विधानसभेला तशी परिस्थिती नाही. विधानसभेचं चित्र वेगळं आहे. म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या वेळी अजितदादा पवार यांच्याकडेही 40 आमदार आहेत, एकनाथ शिंदे यांच्याकडेही 40 आमदार आहेत. असं असताना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मात्र शिवसेनेला 80 जागा आणि अजित पवार यांच्या पक्षाला मात्र 54 जागा. ही विसंगती कार्यकर्त्यांच्या नजरेतून सुटलेली नाही. एकूण महायुतीमध्ये अजितदादा पवार यांच्या पक्षावर अन्याय होतोय, अशी भावना त्याचमुळे कार्यकर्त्यांच्या मध्ये निर्माण झाली. अर्थात अजितदादा पवार यांना व्यक्तिशः स्वतःला तसं वाटत नाही. मी त्यांची मुलाखत जी घेतली त्या मुलाखतीत त्यांना हा प्रश्न विचारला होता. त्यावेळी अजितदादा म्हणले होते की उगीच भरमसाठ जागा घ्यायच्या आणि दुसऱ्या पक्षातून उमेदवार घ्यायचे हे मला मान्य नाही. आपली जेवढी ताकद आहे, आपल्या जागा जिथून निवडून येऊ शकतात त्या जागेवर आपण लढायचं आणि जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या, म्हणजे आपला स्ट्राईक रेट उत्तम ठेवायचा, अशी आपली भूमिका असल्याचं अजितदादा पवार यांनी त्या मुलाखतीत सांगितलं होतं. अर्थात आपल्या निर्णयाच्या समर्थनार्थ प्रत्येक कुणीही नेता असंच सांगू शकेल. अजितदादा पवार यांनी काही वेगळं सांगितलं असं मला वाटत नाही. पण एकूण एकनाथ शिंदे यांच्या तुलनेत महायुतीमध्ये अजितदादा पवार यांना आणि त्यांच्या पक्षाला कमी महत्त्व मिळतंय, हे स्पष्टपणे दिसतं. हे कुणालाही नाकारता येत नाही. त्यांच्या पक्षांच्या नेत्यांनी त्याचं कितीही समर्थन केलं आणि कितीही सारवासारव करायचा प्रयत्न केला तरी जी गोष्ट ठळकपणे लोकांच्या समोर आहे ती दुर्लक्ष करता येत नाही. आता या सगळ्यातून एक प्रश्न निर्माण होतो की अलीकडचं निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यानंतर जे काही चित्र समोर यायला लागलंय ते म्हणजे अजितदादा पवार महायुतीत एकटे पडायला लागलेत का? कारण असा प्रश्न निर्माण होण्यामागची अनेक कारणं आहेत. म्हणजे महायुतीच्या जागा वाटपाच्या आधीपासून प्रसार माध्यमांच्या मार्फत अजितदादा पवार यांना एकटं पाडायचा प्रयत्न चाललेला होता. अशा जेव्हा बातम्या येतात अजित पवारांना महायुतीतून वेगळं लढायला लावणार किंवा अजित पवार यांना महायुतीत पुरेशा जागा देणार नाहीत, त्यामुळे अजितदादा महायुतीतून बाहेर पडणार, अशा बातम्या जेव्हा वृत्तपत्रातून किंवा टीव्ही चॅनलवर प्रसारित होतात त्यावेळी त्या अशा तशा येत नाहीत. त्या पाठीमागं कुणीतरी सूत्र असतात, त्या पाठीमागं कुणीतरी अशा बातम्या पेरत असतं आणि त्यातून संबंधित पक्षाला एक गिल्ट देण्याचा प्रयत्न ही होत असतो असं मला वाटतं. तर त्यावेळी म्हणजे जागा वाटपाच्या आधी अजितदादांच्या संदर्भात काही वेगळी चर्चा निर्माण करण्यात आली
आणि आता अलीकडं तर अजितदादा पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवरून त्यांना एकटं पाडायचा प्रयत्न महायुतीत केला जातो आणि तो ठळकपणे समोर यायला लागलाय. म्हणजे बघा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात प्रचारासाठी आले. त्यांनी अनेक सभा घेतल्या आणि बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा त्यांनी दिली. आणि उत्तरेतलं जे धार्मिक विभाजनाचं राजकारण आहे, ते उत्तरेतलं धार्मिक विभाजनाचं राजकारण इथं महाराष्ट्रात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. इथल्या हिंदू मुस्लिमांच्या मध्ये तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला. आणि योगी आदित्यनाथ जे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरचे अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत, उत्तर प्रदेश सारख्या देशातल्या मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि आपल्याला आठवत असेल, मध्यंतरी ज्यावेळी नरेंद्र मोदी यांच्यानंतर भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार कोण असू शकतं अशी चर्चा होती, त्यावेळी योगी आदित्यनाथ यांचं नाव पुढे येत होतं. असे योगी आदित्यनाथ जेव्हा महाराष्ट्रात येऊन बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा देतात, त्याला थेट विरोध करण्याचं धाडस अजितदादा पवार दाखवतात. तुमचं उत्तरेतलं राजकारण इकडं आणू नका. इथं सर्व समाज घटकांमधले लोक गुण्यागोविंदानं नांदत आहेत. त्यांच्यात तुम्ही मनात विष कालवू नका, असं योगी आदित्यनाथ यांना थेट ठणकावण्याचं धाडस अजितदादा पवार यांनी दाखवलेलं आहे. महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्तेतल्या प्रमुख पदावर असले तरी सुद्धा ज्या वेळी धार्मिक विद्वेषाच्या घटना घडल्या, त्यावेळी त्यांनी राजधर्माचं पालन करून कायदा सुव्यवस्था राखण्याचं आवाहन न करता त्यावेळी हिंदुत्ववादी भूमिका घेतली आणि अल्पसंख्याक समाजाला ठणकावण्याचंच काम केलं आपल्याला बघायला मिळेल. पण अजितदादा पवार महायुतीत आल्यानंतर मात्र त्यांनी त्या संदर्भात अत्यंत स्पष्ट आणि आपल्या आजवरच्या परंपरेला साजेशी अशी भूमिका घेतली, हे नाकारता येत नाही. म्हणजे सातारा जिल्ह्यात पुसेसावळीला दंगल झाली, त्या दंगलीत एका अल्पसंख्याक तरुणाचा मृत्यू झाला. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्या गावाला गेले. कोल्हापूर जिल्ह्यात विशाळगडला दंगल झाली, ती अजितदादांनी विशाळगडला सुद्धा भेट दिली आणि जे दंगलग्रस्त आहेत, दंगलीत ज्यांचं नुकसान झालं, त्यांना भरपाई देण्याचं आश्वासन दिलं. तर महायुतीत राहून आपली जी पुरोगामी भूमिका आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे, धर्मनिरपेक्षतेची भूमिका आहे, ती धर्मनिरपेक्षतेची भूमिका पुढे नेण्याचं काम अजितदादा करतायत आणि त्याची किंमत त्यांना या महायुतीमध्ये चुकवावी लागते असं दिसतंय. या अजितदादांच्या या भूमिकेवरून अनेक जण काही वेगळे निष्कर्ष काढतायत. म्हणजे निवडणुकीनंतर अजितदादा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे येतील, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होईल किंवा अजितदादांचा पक्ष महाविकास आघाडीकडे येईल. मला असल्या गोष्टीमध्ये फार रस वाटत नाही. मला सर्वात महत्त्वाचं वाटतं ते अजितदादा धर्मनिरपेक्षतेची भूमिका घेऊन पुढे जात आहेत. त्यांच्या या भूमिकेवरही अनेक लोक शंका घेतात. म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदेच्या या युतीला फायदा होण्यासाठी अजितदादा पवार ही भूमिका घेत आहेत. हे सगळं संगनमतानं चाललंय. कसंही असलं तरी इतकी रोखठोक भूमिका घेणं, योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या नेत्याला ठणकावणं आणि त्याची किंमत अजितदादा पवार यांना निवडणुकीत चुकवावी लागतंय. म्हणजे बघा, अजितदादा पवार यांच्या पक्षाचे काही 50-55 उमेदवार या निवडणुकीत लढतायत. त्यांच्या मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा सभा घेणार नाहीत. बघा, महायुती एकत्र लढते. महायुतीसाठी सगळे हे दिल्लीच्या फौजा येऊन प्रचार करतायत आणि जे प्रमुख स्टार प्रचारक या महायुतीचे आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, हे अजितदादा पवार यांच्या पक्षाच्या उमेदवारासाठी सभा घेणार नाहीत. ही किंमत अजितदादा पवार चुकवतायत. मला वाटतं अजितदादा पवार यांना या निवडणुकीत किती जागा मिळतील, त्यांचा किती फायदा होईल किंवा किती तोटा होईल, या गोष्टी दुय्यम आहेत. अजितदादा पवार एक सेक्युलर भूमिका घेऊन पुढे जात आहेत आणि त्यासाठीची किंमत चुकवत आहेत. या निवडणुकीत भलेही अजितदादा पवार यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं तरी अजितदादा जी भूमिका घेत आहेत ती भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही भूमिका मला वाटतं महाराष्ट्र धर्माला पुढे नेणारी भूमिका आहे. महाराष्ट्राची शिवशाहू फुले आंबेडकरांची भूमिका पुढे नेणारी आहे. त्यामुळं जर यदा कदाचित या निवडणुकीत त्यांचं नुकसान झालं तरी सुद्धा ते पुन्हा उभारी घेऊन पुन्हा उभे राहू शकतील. ही जी या निवडणुकीत त्यांना किंमत चुकवावी लागली आहे, त्याची भरपाई नजीकच्या भविष्यात महाराष्ट्रातली जनता त्यांच्या पारड्यात टाकेल आणि अजित पवार पुन्हा महाराष्ट्राचे नेते म्हणून उभे राहतील. आताच्या काळात हे अजित पवार यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जात असला तरी सुद्धा भविष्यात आता ती जी भूमिका घेतात त्या भूमिकेमुळे निश्चितच ते एक सशक्त नेते म्हणून
उभे राहतील आणि आपला पक्ष आणि महाराष्ट्राची जी धर्मनिरपेक्षतेची भूमिका आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांची भूमिका आहे, ती भूमिका पुढे नेण्याचं काम करतील याबद्दल मला अजिबात शंका वाटत नाही. धन्यवाद.